बघा, हा आहे माझा फ्रीज आणि मी हा सगळा आज स्वच्छ केला आहे. आतून बाहेरून पूर्ण असा घासून घेतला आहे आणि सगळं साफ स्वच्छता केली. अजून भांडी लावली नाहीत. हा मला लग्नात दिलेला फ्रीज आहे. बघा, हे मी मॅट टाकून घेतलेत आत्ताच. आणि हा मॅट टाकल्यामुळे काय होतं, आपली काळी भांडी किंवा तेलकट तुपकट काय सांडत नाही ह्याच्यात आणि डाग पडत नाहीत. बाकीचा इथं पसारा आहे. आता मी लावून घेणार आहे आणि ती लावताना तुम्हाला दाखवतेच मी कशा भाज्या भरते किंवा काय कसं ठेवते. इथे पण आहेत बघा, सोया सॉस, चिली सॉस, मसाले वगैरे फ्रीजलाच ठेवते मी. आणि हा माझा फ्रीज आहे. हा फ्रीजला 13 वर्ष कंपता. आता ही मी भांडी बसवून घेतलेत. इथं एक छोटं आहे, हे एक मोठं आहे आणि इथं एक छोटं आहे, म्हणजे मोठंच आहे. आणि असं बसवून घेतले मी. आता ह्याच्यामध्ये मी मॅट टाकणार आहे, म्हणजे आपले जे काही वस्तू असतील ते सांडत नाहीत. त्यातल्याच मॅट आहेत हे, पण हे छोटे तुकडे आहेत ते असे टाकायचे असतात त्याच्यामध्ये. बघा, असं व्यवस्थित टाकायचं असतं. ते मॅटचे तुकडे मी टाकून घेतलेत बघा. आणि इथला एक तुकडा कमी आहे म्हणून तिथं प्लास्टिकचा कागद टाकलाय. हे सगळं मॅट मी मिशोवरून मागवले होते 6-7 वर्षापूर्वी. अजून पण छान आहेत आणि आपण रियूज करू शकतो. काढून धुवायचे तेलकट वगैरे झाल्यानंतरनं आणि परत सुकल्यानंतरनं टाकायचे. प्लास्टिक शीट आहेत हे कंटेनर आहेत. काही आडवेत आणि असे गोल पण आहेत काय काय. हे मी डीमार्टवरून घेतले होते. हा 5चा सेट आहे आणि हा पण मोठा 5चा सेट आहे. मी थोड्याशा भाज्या आणल्या होत्या त्या आता भरून घेतलेत. ह्याच्यामध्ये आलं भरलेलं आहे मी आता. ह्याच्यामध्ये अर्धा किलो टोमॅटो आणले होते ते भरलेत. ह्याच्यामध्ये खोबरं किसून भरले मी आता, म्हणजे आपल्याला भाजीला पोह्यांना वगैरे घालता येईल अशाप्रमाणे. ह्याच्यात मी वांगी भरून ठेवलेत. ह्याच्यामध्ये मिरच्या भरून ठेवलेत. ह्याच्यामध्ये अर्जंटला थोडासा लसूण सोलून घेतला मी आणि तो ठेवणार आहे. ह्याच्यामध्ये आत्ताच नारळ फोडला होता आणि फ्रेश खोबरं आहे एकदम, आत्ताच फोडलाय तो. आणि त्याच्यामध्ये मग असं फ्रीजला ठेवला की पूर्ण वास लागून जातो, मग मुलं खात नाही, म्हणून ह्याच्यात डब्यामध्ये स्टोअर करणार आहे. आणि ह्या ह्याच्यामध्ये मोठ्या कंटेनरमध्ये लिंब, मिरची आणि कोबी आहे तो ठेवलाय. ही बघा, ह्याच्यामध्ये भेंडी ठेवली आहे मी. आणि हा मोठा लांब कंटेनर आहे, त्यात फ्रेश कोथिंबीर आहे आणि खाली एक टिश्यू टाकलाय आणि वरती एक टिश्यू टाकलाय, म्हणजे कोथिंबीरीला म्हणजे पावसाळ्याच्या दिवशी